वसई विरार महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या श्रेयवादावरून सुरू झालेला हा वाद इतका चिघळला की सभागृहात थेट धक्काबुक्की झाली। महासभेदरम्यान भाजप नगरसेवकांनी देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देत आक्रमक भूमिका घेतली। त्याला प्रत्युत्तर म्हणून बहुजन विकास आघाडी नगरसेवकांनी हितेंद्र ठाकूर, क्षितिश ठाकूर जैसा हो अशा घोषणा देत वातावरण आणखीनच तापवले। दरम्यान विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी तुमच्या नेत्याला घरी बसविले असे वक्तव्य केल्याने बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक संतप्त झाले। यानंतर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि काही क्षणातच हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला। सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळामुळे काही काळ कामकाज ठप्प झाले। अखेर महापौरांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांना शांत करण्यात आले। या घटनेमुळे महापालिकेच्या सभागृहातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वादामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या वातावरणामध्ये महासभा पार पडलेली आहे। सर्व विषय हे सहमतीने सगळे झालेले आहेत, त्यामुळे वातावरण चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने होतं आणि महासभेमध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरे होतात, त्याच्यात फार काय मनावर घेण्यासारख्या नव्हत्या, परंतु नवीन काही सदस्य आहेत आणि त्यांना कसं बोलावं, काय बोलावं हे कळत नाही, कुठच्या कॉमेंट्स कराव्या हे कळत नाही, परंतु त्यांना आम्ही तशीच कल्पना दिलेली आहे। पुढच्या वेळी असं काही ते करणार नाही असं मला खात्री आहे। काही त्यांचे नगरसेवक जे आहेत, काही लोक त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते हे सत्यच स्वीकारायला तयार नाहीत आणि त्यामुळे नाकारले हा शब्द कसा वापरला किंवा घरी बसवला हा शब्द कसा वापरला असं करून त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला सुरुवात केली, काही अपशब्द वापरायला सुरुवात केली। त्यामुळे आमचे सुद्धा सदस्य जे होते त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे त्यानंतर जो काही प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी बघितला। हा बोलताना वेगवेगळे शब्द आले, वेगवेगळे विषय आले, घोषणा आल्या, त्याच्यावरून जनतेने जे नाकारलं आहे त्याच्यावरती आला विषय। परंतु शेवटी कसं आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत, जे सत्य आहे ते स्वीकारायला हवं आणि मुळात त्याच्यावरून एवढा गदारोळ किंवा शिवीगाळ किंवा अपशब्द वापरण्याची गरज नाही।